मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिलांचे फॉर्म भरणे झाले नाही किंवा त्यांना उशीर झाला किंवा काही कारणास्तव त्यांचे कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे किंवा आणखीन इतर कारणांमुळे त्यांचे फॉर्म भरले झाले नाही ठराविक वेळेमध्ये, अशांसाठी आदिती तटकरे यांनी 31 ऑगस्टला नागपूरमध्ये झालेल्या समारंभाच्या वेळेस आदिती तटकरे यांनी सांगितले होते की आम्ही त्यांना पुन्हा एक संधी देऊ, सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना एक संधी देऊ अर्ज पुन्हा भरण्यासाठी। तर आता त्या संबंधीचा GR आलेला आहे, नवीन GR शासनानं दिलेला आहे। तर हा GR काय आहे व काय लिहिलं आहे त्यांनी हे मी तुम्हाला सांगतो। तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणि जाणून घेऊया की काय आहे ते GR आणि काय लिहिले आहे त्यामध्ये। तर मित्रांनो, हा बघू शकता तुम्ही, हाच तो GR आहे जो महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिलेला आहे। इथं तुम्ही बघू शकता वर, इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर खाली महिला व बाल विकास विभाग असं लिहिलेलं आहे आणि त्याच्याच खाली नेमकं तुम्हाला बघू शकता, हे इथं मार्क करत आहे मी, शासन निर्णय क्रमांक इथं दिसून येत आहे। तर इथं प्रस्तावना लिहिली आहे, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय दिनांक 3/7/2024 मधील परिच्छेद अ मध्ये सदर योजनेत आता दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1/7/2024 पासून दरमहा 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहींसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतिक असा आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वयंसाक्षित करून काढण्यात आलेला आहे, महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा जर निर्णय होता की आपल्यास जे लाडकी बहिणीचे फॉर्म जे ज्यांचे राहिले आहे त्यांच्यासाठी आणखी संधी द्यावा लागणार आहे, कारण की ऑगस्टमध्ये खूप साऱ्या महिलांचे फॉर्म भरणे बाकी होते आणि हे जानकारी त्यांना वेळोवेळी शासनाला मिळत होती। त्यानुसार त्यांनी सुरुवातीलाच याची अंमलबजावणीसाठीचे जे संकेत दिले होते की आम्ही सप्टेंबर महिन्यातसुद्धा फॉर्म भरण्यासाठी मुभा देऊ, संधी देऊ आणि त्याचाच हा GR त्यांनी काढलेला आहे। आणि आता जे लाडकी बहीण योजनेमध्ये महिला आहेत त्यांना सप्टेंबर पूर्ण म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण संधी मिळेल, सूट मिळेल की त्यांना नवीन फॉर्म भरण्यात येतील। 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। हा एक नवीन GR आहे। तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणि राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या नवीन योजनेच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।